नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एकदम नवीन डिश बनवणार आहोत। त्याचं नाव आहे डाळीतले ढोकळे। पण हे ढोकळे वेगळे आहे, नवीन पद्धतीचे आहे। हे असे आमच्याकडे बनवतात। चला तर मग आता सुरुवात करू। इथे मी 1.5 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। डाळ आपण कुकरमध्ये लावून देऊ, स्वच्छ धुवून। डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने। डाळीचा कुकर आपण लावून घेऊ। तर ढोकळे बनवण्यासाठी आपण गव्हाचं पीठ चुरून घेऊ। तर पिठामध्ये मीठ जास्त टाकायचं। पीठ थोडंसं कडक चुरायचं, जास्त नरम नाही पाहिजे त्याला। एक छोटा उंडा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यायची। तर या पोळीप्रमाणे एक पोळी लाटून घ्यायची। आता या पोळीला आपण सगळीकडून तेल लावून घ्यायचं। प्रकारे पूर्ण पोळीला तेल लावून घेतलेलं आहे। आता त्याला एकीकडून असं पॅक करायचं, नंतर असं दुसरीकडून। आता इथे आणखी तेल लावायचं। एकदम नवीन प्रकार आहे आणि खायला एवढं छान लागते। तुम्ही एक वेळ बनवलं की नेहमीच बनवसाल आणि खात राहाल। याला असं गोल राऊंड करून घ्यायचं। याला असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि सगळ्या पिठाचे असे बनवून तयार करून घ्यायचे आधी। हे असं तेल लावल्यानं मग हे असे मोकळे शिजतात। असं याला रोल करून घेऊ व्यवस्थित। व्यवस्थित पॅक करून घ्यायचं। या प्रकारे हे सगळे ढोकळे मी तयार करून घेतलेले आहे। आता हे जर तुम्हाला जास्त लांब वाटत असेल तर तुम्ही याला कट पण करू शकता मधातून। मी असेच ठेवणार आहे। आता इथे मी एका गंजामध्ये अर्धा गंज पाणी घेतलेलं आहे। गॅसवर ठेवून देऊ। पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकू। पाणी छान बॉईल होऊ द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण ढोकळे टाकणार आहोत। पाण्यामध्ये तेल टाकण्याचं कारण म्हणजे हे ढोकळे आपले मोकळे शिजतील, मग ते असे एकमेकाला चिटकत नाही मग। तर बघा, पाणी आपलं छान बॉईल झालेलं आहे। आपण त्यामध्ये ढोकळे सोडू।
या प्रकारे मी सगळे ढोकळे सोडून दिलेले आहे. आता याच्यामध्ये छान शिजू द्यायचं. तर बघा हे असे उकळत आहे आणि यावर झाकण ठेवायचं नाही आणि गॅसची फ्लेम फुल ठेवायची. तर ढोकळे आपले उकळलेले आहे छान. हे असे कडक झाले म्हणजे हे उकळले गेले असं समजायचं. बघा हे एकदम असे कडक होऊन जातात म्हणजे हे उकळले गेले. तर आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि ढोकळे आपण असे झाऱ्याने काढून घ्यायचे. पूर्ण झारून घ्यायचं आणि ताटामध्ये काढून घ्यायचे. तर बघा या प्रकारे मी सगळे ढोकळे काढून घेतलेले आहे. सगळे ढोकळे आपले छान शिजलेले आहेत आणि हे थंड झाल्यावर आणखी कडक होतात, मग एकदम छान लागतात. तर इकडे वरण आपलं छान शिजलेलं आहे नरम. याला आपण पाणी टाकून पातळ करून घ्यायचं. यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरता मीठ टाकून घेऊ. आपण जे वरण केलेलं आहे त्यामध्ये हे जे ढोकळ्याचं पाणी उरलेलं आहे ते थोडंसं त्यामध्ये टाकून देऊ, म्हणजे आणखी वरणाला छान टेस्ट येते. वरण असं छान पातळ करून घ्या, म्हणजे ते ढोकळे त्यामध्ये आपल्याला चुरून खावं लागेल. इथे आपण जे वरण केलेलं आहे त्याला छान तडका देऊ. आता मी त्यासोबत खाण्यासाठी फ्लावरची भाजी केलेली आहे. कोणती पण भाजी करू शकता. कांद्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा मग भेंडीची भाजी पण खूप छान लागते यासोबत. बघा मित्रांनो, ढोकळे आपले रेडी झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान थंड झाल्यावर हे ढोकळे दिसत आहे. तर व्हिडिओ फ्रेंड्स शेवटपर्यंत बघा, कारण त्याशिवाय तुम्हाला याची पूर्ण रेसिपी समजणार नाही. आणि तुमच्याकडे हा पदार्थ बनवतात की नाही ते पण कमेंट्समध्ये सांगा आणि त्याला तिकडे कोणतं नाव आहे ते पण सांगा. आणि एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स. यांना तुम्ही कट पण करू शकता, छोटे छोटे तुकडे करू शकता याचे. माझ्याकडे
पॉट वगैरे काहीच नाही, तर एका हातात मी मोबाईल धरते आणि एका हाताने रेसिपी बनवते. त्यामुळे मेहनत पण खूप लागते. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करत जा आणि आवडल्यास कमेंट पण करा.